या महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा, विभाचारी, भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आम्ही गेले 15 दिवस झालं कौतुक बघतोय. कौतुक कशासाठी? संजय राऊत काय स्वातंत्र्य सैनिक आहेत का? संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का? भ्रष्टाचारी माणूस, सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं. आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट त्या शकुनी मामाने लावलेली आहे. आणखी त्या पुस्तकाचं कौतुक, नरकातील स्वर्ग, नरकातील स्वर्ग आम्ही 15 दिवस झाला ऐकतोय. हिंदुत्व बाळासाहेबांच्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपटं हे त्यानं नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपटं वाचवण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्व जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना आमच्या भूमिपुत्राच्या, आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या पाग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता. संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढं. इथून पुढच्या काळामध्ये सातारमध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही, एवढंच सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही आता निषेध व्यक्त करून त्यांच्या कपटी विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे, त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारामध्ये आल्यानंतर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ते जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांपर्यंत त्यांचा बाप जर काढत असतील तर आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहोत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदुत्वाने पेटलेले कार्यकर्ते आहोत. ओढून ओढून आम्ही सांगतोय की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेलो आहे. सर्वजण आमचे सगळे पक्षातील नेते, उपनेते, आमदार, खासदार हे सांगतात की आम्ही हिंदुत्वाचा विचार वाचवला आणि त्यासाठी आम्ही हे झालेलो आहे. संजय राऊत हा सुपारी बहादर किलर आहे. ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतोय. आणि उद्धव साहेबांना सुद्धा त्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यानं किती वाट लावलेली आहे. एक काळ येईल की उद्धव साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आता चाललंय तसं ठीक आहे, कोणाच्या मांडीव, काँग्रेसच्या मांडीव जाऊन बसायचं का शरद पवारांच्या मांडीव जाऊन बसायचं हे त्यांनी ठरवायचंय. पण ह्या महाराष्ट्राच्या शकुनी मामाला सातारा जिल्हा आम्ही सोपा होऊन देणार नाही.